चांदवड येथे गेल्या 25 वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती येथील श्री किसान ऑटोमोबाईल्सच्या माध्यमातून चांदवड शहरासह तालुक्यातील असंख्य फोर व्हीलर ग्राहकांना सेवा देणारे श्री शांताराम घुले आज बदलत्या काळानुसार नवनवीन येणाऱ्या BS6 सर्व प्रकारच्या ट्रक व कारच्या स्कॅनिंग आणि ऑटो इलेक्ट्रिकची कामे करण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे कामे करण्यासाठी आज नवीन श्री किसान ऑटो केअर या नवीन दुकानाचे उद्घाटन परमपूज्य स्वामी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करत व माजी आमदार सुधीरजी तांबे, माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार श्री किसान ऑटो केअरचे संचालक शांताराम घुले व पंकज शांताराम घुले यांनी केला। या उद्घाटन प्रसंगी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी कार्यक्रमाला हजेरी लावत घुले कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या। मध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आहे। आजपर्यंत साहेबांना मी सांगू इच्छितो की आजपर्यंत चांदवड तालुक्यातच नव्हे तर चांदवड पंचक्रोशी मधील जे काही शेतकरी बांधव असतील त्यांच्या मदतीसाठी कायम किसान ऑटोमोबाईल्स हे तत्पर राहिलेला आहे। आणि आता पुढे जाऊन जशी जशी टेक्नॉलॉजी पुढे जाते त्या टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने चांदवडमध्ये एवढ्या काही सुविधा उपलब्ध नव्हत्या, तर ऑटो स्कॅनिंग, कार स्कॅनिंग, ट्रक स्कॅनिंग वगैरे ज्या BS4, BS5, BS6 हे जे काही हाय मॉडिफाईड मॉडेल्स आता येत आहेत साहेब, तर त्याची इथं पूर्णता होत नव्हती। तर शांताराम मामांनी आग्रह घेतला की या सगळ्या सुविधा आपल्या गोरगरीब जनतेसाठी इथं आपण स्टार्ट करणार आहोत। त्यामुळे त्यांनी आपले जे चिरंजीव आहेत त्यांना ऑटोमोबाईल सेक्टर मधलं एज्युकेशन देऊन आणि इथे ऑटो स्कॅनिंगचा हा नवीन प्रोजेक्ट त्यांच्या रूपाने इथे आपल्याला मिळणार आहे। आणि त्यांनी इथून मागे 24 वर्षापर्यंत जी काही सेवा आपल्याला चांदवड तालुक्याला पुरवली हीच सेवा ते कंटिन्युअसली आपल्याला इथून पुढे देणार आहोत। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही 24 वर्षापासून तुम्हाला ही सेवा देत आहोत आणि अशीच पुढे देत राहू। तसेच या साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जे काही कार्य हे 24 वर्षापासून निरंतर पद्धतीने करताय त्यामुळे समाजामध्ये त्यांचा एक नवीन नावलौकिक आहे। नावलौकिक म्हणण्यापेक्षा त्यांनी गोरगरीब कुटुंबांसाठी खूप चांगल्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे आणि या सर्वांच्या आशीर्वादानेच आज आम्ही 24 वर्षानंतर आज या नवीन क्षेत्रात परत पादांतर करत आहोत। तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेतच आणि इथून पुढे कंटिन्युअसली राहतील अशी मी आशा व्यक्त करतो। आणि पुनश्च एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचे, सर्व मान्यवरांचे किसान ऑटोमोबाईल्स आणि केअर तर्फे सहर्ष स्वागत करतो। धन्यवाद। मालेगाव पासून तर नाशिक पर्यंत अशी सुविधा नव्हती, ती सुविधा हे घुले कुटुंबीय या ठिकाणी उपलब्ध करून देते। सर्वप्रथम ज्या वाहन धारकांना ही सोय उपलब्ध होणार आहे, इथून नाशिकला जा किंवा मालेगावला जा, त्या ठिकाणी स्कॅनिंग करा आणि त्यानंतर मग काय आहे त्या शोधात आणि नंतर मग ती दुरुस्ती करा। आज ही दुरुस्ती किंवा ही सोय या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। मी या घुले कुटुंबियांनी जे या नवीन क्षेत्रामध्ये पाऊल टाकतायत त्या पंकजला या ठिकाणी शुभेच्छा देतो। व्यवसाय अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही करतात त्याबद्दल दुमतच नाही। ही दालन देखील तुम्हाला फलदायी ठरो अशी परमेश्वराकडे अपेक्षा व्यक्त करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। नमस्कार। किसान ऑटो केअर या शॉपचे या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे परमस्नेही आणि माजी आमदार, त्याचप्रमाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्रीजी कोतवाल साहेब, तसेच इथे उपस्थित असलेले मान्य श्री श्रीमाळजी, तसेच आदरणीय शंकररावजी जाधव, विठोबाजी घुले, शांतारामजी घुले, पंकजजी घुले, माधवराव, समाधानराव, सर्व घुले परिवार, उपस्थित सर्व मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने उद्योग क्षेत्रामध्ये आणि ट्रेडिंगमध्ये आपण या ठिकाणी जे लौकिक घुले परिवाराने मिळवलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। आणि आता नवीन पंकज हे आता कार हा एक फार मोठा विषय झालेला आहे। आपण बघतो की इतक्या संख्या मोठी कारची वाढलेली आहे आणि नवीन खूप
वेगळ्या पद्धतीच्या आता इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या कार येत आहेत. ते पूर्वीच्या आणि आताच्या याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे मित्रांनो. आता ही कार चालते आणि एखाद्या बंद पडली तर अचानक बंद पडते, काहीच समजत नाही कुणाला. जर इलेक्ट्रॉनिक त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आणि मी पाहतो की ज्या पद्धतीचे शब्द आहेत, मला असं वाटलं की आमच्या एखाद्या मेडिकलच्या उद्घाटनात तसंच स्कॅनिंग वगैरे सगळं आता म्हणजे जसं एक मनुष्य आजारी पडल्यावर दवाखान्यात गेल्यावर कसं त्याचं सिटी स्कॅन वगैरे सगळं होतं, मग नेमकं निदान केलं जातं, तशा पद्धतीच्या म्हणजे आता तर इतक्या गोष्टी सुविधा आलेल्या आहेत की समजा एखादी कार बंद पडली तर तुम्ही त्या व्हॉट्सॲपवर वगैरे जर सगळ्या पद्धतीचे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पाठवल्या तर ते तिकडनं त्या ठिकाणी कारला त्या ठिकाणी सूचना देऊ शकतात. आता तर ड्रायव्हर शिवाय कार हा सुद्धा आता अमेरिकेत वगैरे प्रयोग सुरू झालेत. ते आता आपल्याकडे अवघड आहे, कारण आपल्याकडे इतक्या बेशिस्तपणा असतो कारच्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर आता हे सगळं बदललेलं जग आहे. खूप नवीन नवीन प्रचंड प्रमाणामध्ये बदल होत आहेत, नवीन नवीन संशोधन होत आहे आणि ते कारच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चालू आहे. ट्रक आणि कारच्या संदर्भात जे काही नवीन ऑटो इलेक्ट्रिकचेही कामं या ठिकाणी केली जातील. मी पंकज यांना आणि त्यांच्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला आम्ही थोडं लवकर आलो कारण आज खूपच लग्न आहे, तरी आपण सर्वांची थोडी आमच्यामुळे धावपळ झाली, त्याबद्दल क्षमस्व. मी पुन्हा एकदा सर्व विठोबा गुले साहेब आणि त्यांच्या सर्व परिवार, पंकज वगैरे सर्वांना त्यांच्या उद्योगामध्ये उदंड यश मिळो अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.